हनी ट्रॅप, या भयंकर हनी ट्रॅप मधून आजपर्यंत हजारो लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगू, या हनी ट्रॅप मध्ये फक्त युवकच अडकतात असे नाही, तर 40 ते 60 वर्षामधील पुरुष यामध्ये विशेष करून अडकले जातात. आणि चांगली हुशार जाणती माणसं, चांगल्या चांगल्या हुद्द्यावरची माणसं यामध्ये अडकलेली आहेत. आता हा हनी ट्रॅप आहे तरी काय? तुमच्या फेसबुकवरती एका सुंदर मुलीची किंवा स्त्रीची तुम्हाला रिक्वेस्ट येते आणि आपले सायबर एक्सपर्ट सांगतात की हा संपूर्ण ट्रॅप, हा प्रकार मुळात 90% हा फेसबुकच्या रिक्वेस्टवरून सुरुवात होतो. तर तुम्ही ती रिक्वेस्ट स्वीकारतात, तुमची चॅट सुरू होते आणि मग हळूहळू करत करत तुमचे फोनवर बोलणे सुरू होते आणि त्यामधून मग हळूहळू व्हिडिओ कॉल देखील सुरू होतो. व्हिडिओ कॉलवरती तुमचं तासन तास बोलणं होतं आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही एवढे गुंतले जातात, एवढं मोहित केलं जातं, आमिष दाखवलं जातं की एक दिवस ती समोरची व्यक्ती तुम्हाला सांगते की आपण ज्या अवस्थेमध्ये जन्माला आलो त्या अवस्थेमध्ये आपण बोलूया का? आणि मग तुम्ही भांडले जातात आणि मग त्या नग्न अवस्थेमध्ये व्हिडिओ कॉलवरती तुमचं बोलणं सुरू होते आणि मग काही सेक्शुअल ओरल ॲक्ट्स देखील होतात. हा संपूर्ण व्हिडिओ कॉल रेकॉर्ड होतो आणि मग तुमचा फोन संपताच अर्ध्या ते 1 तासामध्ये आणखी दुसऱ्या कुठल्या तरी नंबरवरून तुम्हाला हा तुमचा नग्न व्हिडिओ येतो आणि मग तुमच्याकडून लाखो रुपयांची मागणी होते. आणि ही मागणी एकदाच होत नाही, तर पुन्हा पुन्हा तुमच्याकडून पैसे मागितले जातात. पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ तुमच्या फोनवरती पाठवला जातो आणि तुम्हाला किडनॅप केले जाते. आणि काही माणसं हे पैसे देण्यासाठी स्वतःचं घर विकतात, स्वतःचे दागिने विकतात, स्वतःचे PFचे पैसे देतात, स्वतःच्या फिक्स डिपॉझिट मोडून पैसे देतात. आणि काही लोक तर ह्या संपूर्ण प्रकरणाला वैतागून आत्महत्येच्या टोकापर्यंत देखील जातात, आपलं जीवन देखील संपवतात. हे भयंकर प्रकार आहेत. म्हणून अत्यंत सावध आणि जागृत राहा. आपण कुणाबरोबर चॅट करतोय, कुणाशी बोलतोय, कुणाबरोबर व्हिडिओ कॉल करतोय, ह्याचं संपूर्णपणे भान ठेवा. आणि जर अशी केस तुमच्याबरोबर झालीच तर न घाबरता, न भीता, न लाजता, न पॅनिक होता पोलीस स्टेशनला याविषयी कळवा.